विचार करा, माणूस म्हणून जन्माला घातलं, आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपण हसू शकतो, आपण रडू शकतो, आपण बोलू शकतो, आपण कुणाकडे कुणाची तक्रार करू शकतो, आपण कुणाची माफी मागू शकतो, कुणाला माफ करू शकतो. हे सगळं माणसाच्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जनावरांना भावना व्यक्त करता येतात का हो? या हायवेला रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना पोलिसात जाऊन तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची तक्रार नोंदवून घ्या. धाब्यांवरती कोंबड्या अशा गाडीला मागे काठी बांधलेली असते, त्या काठीला अशा उलट्या कोंबड्या बांधलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेल्या जातात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो, त्यांचे पंख फडफडत असतात, प्रचंड वेदना होत असतात. पण त्यांना तक्रार करता येते का की आता आमचा हा शेवटचा प्रवास आहे, आम्हाला माहित आहे, पण जरा नीट न्या? जनावरांना दुःख व्यक्त करता येत नाही, जनावरांना यातना व्यक्त करता येत नाही, त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, त्यांना त्यांचा आनंद व्यक्त करता येत नाही, त्यांना कुणाची तक्रार करता येत नाही. आपण किती नशीबवान आहोत मला सांगा बरं, की आपल्याला परमेश्वरानं माणूस म्हणून जन्माला घातला. मग आता आपण माणूस आहोत, तर आपल्याला माणूस पण सिद्ध करण्याची संधी भगवंताने दिलेली आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? महाराज, माणूस आहे. आणि कुणी जाहीर केलंय? हे माणसानंच जाहीर करून टाकलंय की आपण जगातले सगळ्यात हुशार प्राणी आहोत. पण आपली हुशारी ही आपण नको नको त्या कामासाठी वापरण्यापेक्षा आपल्याला आपलं जगणं समजून घेता येईल का? बरं, आपल्याला आपलं जगणं समजून घेण्यासाठी साधू संतांनी मार्ग दाखवलाय हो. त्यांनी सांगितलेलं प्रचंड असं ज्ञान तुमच्या माझ्या समोर खुलं करून ठेवलंय, फक्त तिकडं पाहण्याची गरज आहे. मला एक पटेल असं थोडंसं उदाहरण सांगतो. एक बाई झाडाच्या खाली बसलेली आणि रडत होती. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसाने विचारलं, बाई का रडते? ती म्हटली, हातपाय आता चालत नाहीत, घरामध्ये मी एकटीच असते, नवऱ्याला जाऊन 4-5 वर्ष झाली, पोरगा परदेशात आहे आणि मुलगा परदेशात जो गेलाय तेव्हापासून त्यानं 1 रुपया मला कधी पाठवलेला नाही. आता माझा उदरनिर्वाह सुद्धा होऊ शकत नाही, म्हणून रडते. माणूस म्हटला, बाई पोरगा तर परदेशात आहे आणि तुला 1 रुपया पाठवत नाही? म्हणली, कसलं आलंय हो, 1 रुपया पाठवत नाही. दर महिन्याला फक्त एक पत्र पाठवतो, त्यात एक रंगीत कागद असतो. काय करू त्या कागदाचं? तो कागद मी भिंतीवर चिकटून ठेवते, पण उदरनिर्वाहासाठी कधी रुपया पोरानं पाठवला नाही. तो माणूस त्या बाईला घेऊन घरी आला आणि घरी येऊन पाहतो तर काय, भिंतीवरती शेकडो रंगीत कागद चिकटवलेले होते. प्रत्येक महिन्याला आलेला पत्र आणि तो कागद बाईनं भिंतीवरती चिकटून ठेवलेला होता. माणसानं त्या रंगीत कागदाकडे पाहिलं आणि तिला म्हटलं, बाई हा नुसता कागद नाही, दर महिन्याला तुझ्या पोरानं तुझ्यासाठी 50,000 रुपयाचा चेक पाठवलाय. हा चेक आहे, हेच पैसे आहेत, हे बँकेत नेऊन जमा करायचं असतंय, मग तुझ्या खात्यावरती पैसे जमा होतात. अशिक्षित आहे बाई, तिला त्या कागदाची किंमत कळू शकली नाही. त्या झाडाखाली बसून रडणाऱ्या बाईमध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये फार फरक नाही. तिला त्या ड्राफ्टची किंमत कळाली नाही, तिला त्या चेकची किंमत कळाली नाही, म्हणून ती रडत होती. आपल्या समोर गाथा आहे, आपल्या समोर ज्ञानेश्वरी आहे, पण आपल्याला त्याची किंमत कळू शकली नाही. आपण पोथीमध्ये बांधून फक्त कपाटात ठेवून दिली आहे, पण आपलं जगणं सुकर करण्याची, आपल्याला अंतिम सुखापर्यंत नेऊन पोचवायची ताकद ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आहे, तुकोबांच्या गाथेत आहे. ते आपल्याला समजू शकलं नाही. आपली आणि त्या आजीची कंडिशन सेम आहे, वेगळी नाही. हे औचित्य आजचं म्हणून सांगतो की आपल्याला जर आपलं जगणं सुकर करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर फार मोठं वैभव तुमच्या माझ्या समोर आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथेच्या रूपानं. जगण्याचा खरा अर्थ जर कुणाला समजला असेल ना, तर साधू संतांना समजला.
काय जगली हो ही माणसं, काय मागितलं यांनी. भगवंताकडे काय मागावं हे साधू संतांकडनं शिकावं. काय मागितलं भगवंताकडे मागण्याची वेळ आली तर. तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला सांगा ताई, देवाकडे जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू देवाला? नवरा बायकोसाठी काहीतरी मागल, बायको नवऱ्यासाठी काहीतरी मागल, दोघं मिळून पोरांसाठी काहीतरी मागतील. पण साक्षात भगवंतानं विचारलंय तुकाराम महाराजांना, काय मागायचंय ते मागा. आणि तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा एवढंच दान दे की तुझा विसर कधी होऊ देऊ नको. आपल्यापैकी कोण असं आहे का की जे देवाकडे गेलंय आणि देवाला मागितलंय, देवा काय असेल ते जगाचं दुःख सगळं माझ्या वाट्याला दे. आपल्यापैकी अशी एक व्यक्ती नाही की जिनं भगवंताकडे दुःख मागितलंय. आपण सगळेजण भगवंताकडे काय मागतो? काय मागतो? सुख मागतो. एवढंसं पोरग जर आपण हाताला धरून मंदिरात नेलं तरी आई लेकराला काय सांगते? देवासमोर हात जोड आणि म्हण, देव बाप्पा सुखात ठेव. त्याला माहित नसतंय सुख काय. पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपण सुखात राहायला हवं. पण कुंती परमेश्वराकडे काय मागते हो? कुंती भगवंताला म्हणते, द्यायचंच असेल ना देवा, दुःख दे. कारण तिला ठाऊक आहे दुःखात श्रीकृष्ण धावून येणार आहे आणि त्याला पाहण्याचं सुख मिळेल. साधू संतांना सुखातली गंमत सापडली होती. तिथे पोहोचण्याचा राजमार्ग सापडला होता आणि तो मार्ग तुम्हाला मला दाखवण्याची सगळ्यांची धडपड आहे, पण आम्हाला तो समजून घ्यायचा नाहीये. आता माझा मित्र मला सांगत होता, परवा देवाला गेलो, म्हटला 4 दिवस झाले देवाला जाऊन आलो, 2 दिवस झाले घरातून उठलोच नाही. म्हणलं काय? म्हणलं इतके पाय दुखतेत. म्हणलं कसं काय? म्हणलं 8 किलोमीटर पाय पाय गेलो, बिन चप्पलचं सगळं पायाला फोड आले. म्हणलं देवानं तुला सांगितलं होतं का बिन चप्पलचं हे म्हणून? अहो माऊलींनी सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी. एका क्षणासाठी सुद्धा देवाच्या दारात उभा राहिला. फक्त मनोभावे असावं. देवाची अपेक्षा नाही तुम्ही पाय पायच या आणि तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा. त्याची काही अपेक्षा नाहीये. त्याच्या दारात एका क्षणासाठी जरी उभं राहिलात ना, पण ती आंतरिक तळमळ, तो भाव, तो ओलावा, ते प्रेम, ती भक्ती तुमची असायला हवी, तर भगवंत सापडतो. आणि आज कलियुगामध्ये देव इकडं तिकडं तुम्हाला सापडायची गरजच नाही हो. देवाला सगळ्या ठिकाणी जाता येणार नाही, म्हणून देवानी आपली 2 रूपं प्रत्येक घरात पाठवून दिलेली आहेत. ज्यांनी तुम्हाला जग दाखवलं ना, ती आई आणि ते वडील. आई वडील ज्याला कळाले, मला वाटतं त्याला इकडं तिकडं जाऊन देव शोधायची गरज नाही. इको थोडं कमी करा. ज्या आई वडिलांमुळे आपल्याला ही सृष्टी दिसली, ज्या आई वडिलांमुळे आपल्याला हे जग दिसलं, तेच आपल्यासाठी खरं तर ईश्वर आहे, तेच आपल्यासाठी परमेश्वर आहे. आणि म्हणून भगवंताकडे जर काही मागायचं असेल तर काय मागावं? तुकाराम महाराजांनी मागितलं, तुझा विसर होऊ देऊ नको. आणि मग भगवंतानं विचारलं की बाबा रे, घुमतोय थोडा, दिला तुला हा वर, मग तू काय करशील? तुकाराम महाराज सांगतात, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पण आयुष्यभर प्रत्येक जन्मात मी तुझं गुणगान गात राहील. मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय माहित आहे? की आपण सगळेजण ज्या सुखाच्या पाठीमागं धावतोय, तुमच्या माझ्या सहित आपण सगळेजण, आपला असा समज आहे की साधनांमध्ये सुख आहे. मी आत्ता एक शेर वाचला मिर्झा गालिबचा. त्यात तो असं म्हणतो की हर किसी की खुशी बस एक कदम दूर है, लेकिन हर किसी के घर में सिर्फ एक कमरा कम है. तो असं म्हणतो की जगात प्रत्येकाच्या घरी एक खोली कमी म्हणतो.
त्याला काय म्हणायचंय माहितीये का? त्याला असं म्हणायचंय, त्याला असं सांगायचंय की जगातल्या प्रत्येक माणसाच्या घरी एक कमरा कम आहे म्हणतो. म्हणजे ज्याच्याकडे एक खोली आहे ना, त्याला वाटतं आपल्याकडे 2 पाहिजे होत्या. ज्याच्याकडे 2 आहेत ना, त्याला वाटतं 3 खोल्या पाहिजे होत्या. ज्याच्याकडे 3 खोल्याचं घर आहे, त्याला वाटतं ना एक जरा कमीच आहे, पाहुणे रावळे आल्यावर कुठे हे करायचं, 4 असते तर बरं झालं असतं. आपला आनंद आपल्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. फक्त आपल्या मनात जी भावना आहे ना की माझ्याकडे एक कमी आहे, ती भावना आपल्याला त्या आनंदापर्यंत पोहोचू देत नाही. साधू संतांना हे कळालं, खरा आनंद कशात आहे. इतरांच्या आनंदात त्यांनी आनंद पाहिला, इतरांच्या सुखात त्यांनी सुख पाहिलं. त्यांचं जगणं सुंदर होऊन गेलं. अहो काय जगले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना एकानं विचारलं, महाराज काय कमवलं तुम्ही आयुष्यभर, काय मिळवलं. आयुष्यभर तुमच्या लेकरा बाळांच्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, काय मिळवलं काय तुम्ही. तुकाराम महाराजांनी एक वाक्य सांगितलं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. तुकाराम महाराज म्हणले, जगाला काय वाटतं मला माहित नाही, पण मी जे जगलो ना, माझं मला माझ्या जगण्याचं कौतुक वाटतंय. महाराज जगाला आपल्या जगण्याचं कौतुक वाटेल का नाही मला माहित नाही, पण आपल्याला आपल्या जगण्याचं कौतुक वाटलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की अरे मी जे जगलो ना, माझ्या जगण्याचं मला कौतुक आहे. मी कुणाला 1 रुपयाला कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाला दुःख होईल असं मी वागलो नाही. जे काही मी कमवलं ते माझ्या कष्टाच्या जोरावरती कमवलं. भगवंताचा कृपाशीर्वाद, आईबापाची पुण्याई म्हणून मला हे मिळालं. माझ्या जगण्याचं मला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये कायम असायला हवा. पण दुर्दैव असं की आपल्याला आपल्याही जगण्याचं कौतुक वाटत नाही आणि इतर कोणाच्याही जगण्याचं कौतुक वाटत नाही. एवढंच काय तर आपलं सुख आणि आपलं दुःख हे सुद्धा आपलं नाही हो. आपलं दुःख, आपलं सुख हे सगळं इतरांच्या क्रियाप्रतिक्रियांवरती अवलंबून आहे. ताई मला सांगा, घरात जर अचानक लाईट गेली तर तुम्ही काय करता? काय करता? अंधारात बसता, मग काडीपिटी बघता. काडीपिटी तर नंतर बघता, आधी काय करता? त्याच्या आधी शेजारच्याची आहे का नाही बघता. आणि समजा तुमचीच गेलेली आहे आणि शेजारच्याची लाईट असली तर किती वाईट वाटतं सांगा बरं मला. सगळ्या जगाचं दुःख आपल्याला आहे. बाई आपलीच गेली, शेजारच्याची आहे, आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटतंय. जाऊ द्या म्हणते, सगळ्या गावाचीच गेली त्यात काय असते. म्हणजे दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे. माणसाचा भाव असा आहे, खरं तर सुख दुःख ह्या आपल्या आपल्या अंतर्मनाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. पण आपलं सुख आणि आपलं दुःख हे इतरांच्या क्रियाप्रतिक्रियांवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं आपण सुखापर्यंत पोहोचू शकतो. काय म्हणतात तो माऊली, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. माऊलींनी सांगितलं सुख कशाला म्हणायचं? जे आत्म्याशी संबंधित आहे त्याला सुख म्हणा. आपण साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. याचा अर्थ मी असा म्हणत नाही साधनं निर्माण करू नका, साधनं कमवू नका. साधनं आपलं जगणं सुकर करतात, सुखी करतीलच असं नाही, सोपं करतात. एरवी पायी जावं लागत होतं, आता गाडी आली, पटकन जाऊ शकाल, जगणं सोपं झालं. पण सुखी होईलच असं नाही. निवळ साधनांच्या जोरावरती तुम्ही सुखी होऊ शकत नाहीत. आणि निवळ साधनांच्या जीवावरती जर आपण सुखी झालो असतो तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण तसं आहे का? शिर्डीला गरिबांची संख्या जास्त आहे का श्रीमंतांची? आणि काय म्हणतात शिर्डीला आल्यावर लोक? त्या वारुळे महाराज त्या बाबांच्या पेटीत पैसे टाकतात, स्पर्धा लागते. कोण म्हणतंय बाबा तुम्हाला सोन्याचं सिंहासन घेऊन देतो, कोण म्हणतंय बाबा तुम्हाला सोन्याचा मुकुट घेऊन देतो. आणि मागताना बदल्यात काय मागतात बाबांकडं? कोण असं नाही म्हणत मी तुला 1 मुकुट देतो तुम्हाला 2 दे. हे बाबा पैसे आमच्याकडले म्हणतात, तुम्हाला 1 मुकुट देतो सोन्याचा, पण सुखी ठेव. ज्याच्याकडे सोन्याचा मुकुट द्यायची ताकद आहे ते काही विकत घेते की बाहेर, पण त्याला सुख विकत घेता येते का? त्याला रात्रीची नीट झोप विकत घेता येते का? अशी किती लोक सांगू तुम्हाला, कोट्यावधी रुपये
पण रात्रीची झोप येत नाही. एक जण असंच डॉक्टरकडे गेले, म्हणले डॉक्टर साहेब ते झोप येत नाही म्हणले. डॉक्टर म्हणले ह्या 2 गोळ्या घेत चला, झोप येईल. नाही म्हणले ह्या गोळ्या खाऊन दमलो. ते म्हणले मग आता तुम्ही डॉक्टर बदला. दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं म्हणून तिथून बाहेर निघाला आणि एक महाराज दिसले. महाराजांकडे गेला, म्हणला महाराज झोप येत नाही रात्रीची, काय करावं? म्हणले तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जा, महाराजांनी सांगितलं. नाही म्हणला महाराज सगळे डॉक्टर झाले, काय असं ते तुम्हीच उपचार सांगा. अरे म्हणले महाराजांना कुठं नाही, म्हणले काहीतरी तुम्हाला सांगावं लागते. महाराज म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागती असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा, म्हणले तुला झोप येत जाईल. आणि म्हणला सोपं सांगितलं की महाराजांनी. तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब गोळ्या औषधं देऊ नका, म्हणला तुमचा शर्ट द्या म्हणला मला. आणि डॉक्टर म्हणले शर्ट कशाला? नाही म्हणले ते महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घाल. म्हणला डॉक्टर म्हणले आता तुला कुणी सांगितलं मला झोप लागते? 6 महिने झाले म्हणले हॉस्पिटल टाकून, बँकेचं कर्ज काढलंय, हप्ता जवळ आला त्या गरज नसताना पेशंटला ॲडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तर सिझरिंग करायला लावावं लागतंय. जसा जसा बँकेचा हप्ता जवळ येतो तसं म्हणलं मला पण झोप येत नाही. चल म्हणले उठ, दोघं मिळून शोधू कोणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुझं कसं आहे? ते म्हणला 6 महिने झाले पालिकेत बिल अडकलंय म्हणला, ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, मलाही डोळा नाही. चल म्हणले का पुढाऱ्याकडे जाऊ. बाबा तुझं काय? म्हणला मागच्याच इलेक्शनचा अजून वसूल नाही, आता तिकीट मिळतंय का नाही काय सांगायचं आहे. म्हटलं मलाही झोप नाही. 25 जण गोळा झाले, पण एकाला सुद्धा महाराज झोप लागत नव्हती. म्हणले आता दम खाऊ जरा झाडाखाली, ऊन वाढलंय आणि जरा सूर्य मावळला का मग शोधाशोध सुरू करू, म्हणले झोप कोणाला लागते. एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. तिथे एक शेतकरी नांगरत होता, धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, पोहला, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. आता हे 25 जण म्हणले सापडलं की आपल्याला ज्याला झोप लागते असं. यांनी असा गदा गदा हलून उठवला. म्हणले रोज अशीच झोप लागती? त्यांना असंच शेड्यूल आहे म्हणलं आपलं. म्हणलं कसं? म्हणलं आता दिवस मावळला का म्हणला वजभर गवत कापायचं, घरी घेऊन जायचं, जनावराला खाऊ घालायचं, पाणी पाजायचं, धारा काढायच्या, रात्री दिलेलं जेवण 2 भाकरी परत चुरून आणायच्या. झोपला म्हणले, सकाळी कोंबडा आरवायला उशीर, म्हणला निघाला कामावर. म्हणले रोज अशी झोप लागते? रोज असं शेड्यूल आहे म्हणला. म्हणला मग एक काम करशील? म्हणला काय? म्हणला आम्हाला 25 जणांना तुझा एक एक शर्ट देशील का म्हणला. आता हसायला लागला. म्हणला 25 जणांना एक एक? म्हणला माझ्याकडे नुसता एक शर्ट असता असा उघडा नांगरीत बसलो असतो का म्हणला. काल म्हणला अवताला गुतला आणि शर्ट फाटला, अजून शिवला नाही, एकच शर्ट होता. बघा देव कसा वागलाय. ज्याच्याकडे ढिगाण आहे त्याला रात्रीची झोप नाही, आणि ज्याच्याकडे नुसता एक शर्ट घालायला नाही ते 2 मिनिटात घोरतंय. मला सांगा आजी, सुख आनंद या सगळ्या गोष्टी फक्त पैशात आहेत का? फक्त पैशात नाहीत. आणि फक्त जर पैशात असत्या ना तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. गरिबाच्या वाट्याला सुख आलंच नसतं. पण असं आहे का? सुख ही आपल्या आपल्या मनाची गोष्ट आहे हो. एखाद्याकडे राजमहाल आहे पण त्याला सुख नाही, एखादा झोपडीत आहे हो पण ते झोपडीत सुद्धा सुखी आहे. फक्त त्या सुखाकडे बघण्याची आपली दृष्टी ती समृद्ध असली पाहिजे की मला कशात आनंद आहे आणि तो आनंद कुठे शोधायचा, ते सुख कुठे शोधायचं हे सर्वसामान्य माणसाला सापडत नाही. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो इथं या, या मार्गावर या, या वाटेवर या, तुम्हाला सापडेल सुख कशात आहे, आनंद कशात आहे. आम्हाला मरेपर्यंत कळालं नाही की सुख कशात आहे. वाटलं हे केल्यावर तर मिळतंय, ते केल्यावर तर मिळतंय, ही गाडी घेतल्यावर मिळतंय, हा बंगला घेतल्यावर मिळतंय.
तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ते रस्त्याचे कामं चालू असताना बघा, खडी फोडायला माणसं असतात, दगड फोडायला, ज्यांना आपण दगड फोड्या म्हणतो. असं दगड फोडून जगणारा एक माणूस होता आणि त्याला देव प्रसन्न झाला आणि देवानं त्याला विचारलं, बाबा आयुष्यभर दगड फोडत बसला, काय मागायचे ते माग म्हणला तुला. तो म्हणला, देवा आयुष्यभर रस्त्यावर दगड फोडत बसलो, 2 रुपये सुद्धा मला गाठीला बांधता आले नाही, कसं बस गरिबीत जीवन जगलो. इथं गुंठाभर जर जमीन घ्यायची म्हणलं तर लाखोनं पैसे मोजावे लागतात. जमिनीला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही, त्याच्या कष्टाला किंमत नाही. कशाला म्हणला माणूस म्हणून जन्माला घातलं, मला जमीन केलं असतं ना तरी परवडलं असतं म्हणला. देव म्हणला, बरं काय मग तुझं म्हणणं. म्हणला, मला माणूस नाही, दगड फोड्या नाही, मला जमीन बनव म्हणला. देव म्हणला, ठीक आहे, तथास्तु. त्या दगड फोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सूर्य असा वर 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 यायला लागला. सुरुवातीला जरा बरं वाटलं. सूर्य जसा माथ्यावर आला, सूर्याच्या किरणांनी जमीन तापायला लागली, अंगाची लाही लाही व्हायला लागली. आणि म्हणला, देवा ही जमीन कसली सुखी आली, दिवसभर ताप. म्हणला, या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे ना, सूर्य आहे म्हणला. सगळ्या जगाला ताप देत आहे, ते सूर्य बनव म्हणला, मला हे जमीन बिमीन नाही. देव म्हणला, तथास्तु. सूर्य झाला. सूर्याला एक ढग आडवा आला आणि ढग आडवा आल्याबरोबर सूर्याचं अस्तित्वच संपून गेलं. म्हणला, देवा एवढ्या एवढ्याशा ढगानं सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर येणार आणि सूर्य कसला सुखी आलाय. या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे, हे ढग आहे म्हणला. जरा ढग बनवते ते का बघ. ठीक आहे, तथास्तु. सूर्याचं रूपांतर परत ढगामध्ये झालं. ढगापासून पाऊस पडायला लागला, त्या पावसात घरं पडायला लागली, झाडं कोलमडायला लागली. याला मजा वाटायची, काय ताकद आहे. पण लांब डोंगरावरती एक मोठा दगड होता, किंचितसाही हलायला तयार नव्हता. तो म्हणला, या ढगामध्ये, या पावसामध्ये या साध्या दगडाला हलवायची ताकद नाही. म्हणले, ढगात नाही. म्हणला, देवा सगळ्यात ताकदवर जर या जगात कोण आहे, ढग आहे, ते दगड आहे म्हणला. जरा दगड बनव म्हणला मला. देव म्हणला, तथास्तु. ढगाचं रूपांतर दगडामध्ये झालं. एक 4-5 दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली. 5व्या-6व्या दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावर चालत आला. जोरात घणाचे घाव घालत दगड फोडायला सुरुवात केली आणि 5 मिनिटात दगड फोड्यानी दगड फोडला ना. म्हणला, देवा हे दगड कसला स्थिर म्हणला. या म्हाताऱ्या दगड फोड्यानी दगड फोडलं. हे खरा ताकदवर आणि खरा सुखी जर कोण आहे ना जगात, दगड फोड्या म्हणला. मला जरा दगड फोड्या बनवते ते का बघू म्हणलं. महाराज, सुरुवात कुठून झाली ती आणि शेवट कुठे हो. सगळं जग हिंडत बसला पण शेवटी जाणवलं, सुख इकडं तिकडं नाहीये, आनंद इकडं तिकडं नाहीये, इथंच आहे. आपल्याला वाटतं ग्रामपंचायतला निवडून आल्यावर तर सुख मिळतंय, सरपंच झाल्यावर तर मिळतंय, आमदार झाल्यावर तर मिळतंय. अरे इकडं तिकडं शोधण्यापेक्षा सुख आत आहे, ते वरवरच्या जगात नाही सापडणार. म्हणून आत कधी डोकावून बघता येईल का, स्वतःच्या अंतर्मनात कधी डोकावून बघता येईल का, आपण कधी स्वतःशी बोलतो का, स्वतःशी कधी संवाद साधतो का. आपल्याला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे, पण स्वतःशी कधीतरी बोलून बघा. रोज रात्री स्वतःशी बोला, कुणाचे तरी आभार माना. तुम्हाला एक प्रयोग सांगतो, रोज करून बघा. रोज रात्री झोपताना आहे ना, भगवंताचे आभार मानायचे, स्वतःशी थोडंसं बोलायचं. भगवंत इकडं तिकडं नाहीये, तुमच्या आतच आहे, म्हणून त्याच्याशी बोला. त्याला फक्त एक सांगा, बाबा आजचा दिवस तुझ्या कृपेनं खूप चांगला गेला, तुझे आभार मानतो. आणि सकाळी उठलात ना, ज्याच्या कृपेनं डोळे उघडले त्याचे आभार माना. डोळे उघडणं सोपं आहे का महाराज. रात्री आपण डोळे झाकतो, सकाळी कोण उघडतो, कोण येतंय का डोळे उघडायला. आपले डोळे उघडे करण्याचं सामर्थ्य भगवंतात आहे. त्याच्या कृपेनं सकाळी डोळे उघडले, त्याचे आभार माना. देवा रात्रभर डोळे बंद होते, बाबा तुझ्या कृपेनं पुन्हा डोळे उघडले, पुन्हा हे जग दिसलं, किती आभार मानू तुझे. कृतज्ञ रहा निसर्गाविषयी, परमेश्वराविषयी. ज्या दिवशी आपल्यातली कृतज्ञता संपेल त्या दिवशी हा निसर्ग आपल्याला रौद्र रूप दाखवायला सुरुवात करतो. कृतज्ञ रहा निसर्गाच्या संबंधानं. त्याला सांगा, बाबा तुझ्यामुळे आम्ही आहोत.
या झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही. त्याचे आभार आपण मानायला हवेत. आम्ही जेवायला बसलो ना, आमचे आजोबा सांगायचे, पोरांनो ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो काय ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा म्हणायचे, बाबांनो तसं नाही, ताटाच्या भोवती पाणी फिरवलं ना त्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि मग त्या प्रसादाविषयी आभार व्यक्त करा. म्हटलं कुणाचे आभार व्यक्त करायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना. घास खाताना आहे ना 2 सेकंद लागतात विचार करायला, आभार माना फक्त. ज्यानं घाम गाळला, ज्यानं कष्ट केले त्या शेतकऱ्याचे आभार. जिनं घरात शिजवलं त्या आईचे आभार. आणि घास तोंडात घालताना ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काहींकडे ढिगाण आहे पण भूक लागत नाही, काय करायचं सांगा? पाची पक्वान समोर आहे पण भूक लागत नाही, त्याच्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. आभार माना ज्यानं भूक दिली, आभार माना ज्यानं तहान दिली. ही कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण माणूस आहोत याची जाणीव आपल्याला असायला हवी. आपल्या हातामध्ये इतरांसाठी काहीतरी देण्याची दानत असायला हवी. भगवंतानं प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन इतकं सुंदर केलं ना. बघा आपल्याला हात किती दिले देवानं? जागे आहेत ना सगळ्या? किती हात दिलेत? किती? 2 दिले. देवाला काय अवघड होतो? देवानं 1 हात दिला असता इथून गळ्यातून आणि म्हणलं असतं घे भागून, जमलं असतं की. पण 2 हात का दिले? 2 पाय का दिले? कुणाला 4 दिले, तसं आपल्याला 1 दिला असता माणसाला, म्हणलं असता उड्या उड्या मारत मारत जग बाबा, माणसानं जमून घेतलं असतं. पण प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन आहे. 2 हात दिलेत, भगवंतानं आपल्याला सांगितलंय 1 हात घेण्यासाठी असेल तर बाबा दुसरा देण्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण चालतो 2 पावलेत, कधीच कोणता 1 पाय कायमस्वरूपी पुढे नसतो. कधी हा पाय पुढे तर कधी दुसरा पाय पुढे. भगवंताला सांगायचंय बाबा तुलना करत बसू नको. कधी तू पुढे, कधी तो पुढे, कधी तू कुणाच्या पुढे, कधी कुणी तुझ्या पुढे. या तुलनेत अडकू नको. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे. 2 हात दिलेत, 1 घेण्यासाठी तर दुसरा देण्यासाठी. ही देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. द्यायचं म्हणजे काय मी म्हणत नाही तुमच्याकडची संपत्तीच द्या, तुमच्याकडचं ज्ञान द्या, इतरांना प्रेम द्या, मदतीचा हात द्या, पण ती देण्याची दानत आपल्यामध्ये असावी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं? ते असे कोपरापासून तोडून घ्यायचे नाही, तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती दानत आमच्यामध्ये असावी, ती वृत्ती आमच्यामध्ये असावी, हा त्याचा अर्थ आहे. घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोटिवेट आहोत, कुणी आम्हाला प्रोत्साहित करायची गरज नाही. पण देण्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला सांगावं लागतंय की बाबा द्या. एक गंमत सांगतो तुम्हाला. असंच मी एका भाषणात सांगितलं की आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्यायला शिका. निसर्गाचा नियम आहे, 1 दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग, हा समाज तुम्हाला परत करत असतो. फक्त तुमच्यामध्ये देण्याची दानत ठेवा. 3 जण रस्त्यानं चालले होते आणि त्या तिघांना जाता जाता सोन्याचा हंडा सापडला. आता सोन्याचा हंडा सापडला आणि यांनी ऐकलंय, म्हणले आपल्यातलं थोडं तर द्यावं लागतंय. मग म्हणले आता हे असंही आपल्याला सापडलेलंच आहे, देवाच्या कृपेनं सापडले, यातलं आपण थोडं तरी म्हणले देवाला दिलं पाहिजे. मग पहिला म्हणला किती द्यायचं, दुसरा म्हणला देऊ थोडंफार. नाही म्हणले पण नेमकं किती द्यायचं. त्यातला एक जण म्हणलं एक काम करू, एक छोटं वर्तुळ आखायचं. हातावर आपण जसं वर्तुळ आखतो ना तसं एकदम छोटं असं वर्तुळ आखायचं
आपल्याला सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं म्हणले त्या छोट्या वर्तुळात पडल ना तेवढं म्हणले देवाचं, आणि जेवढं त्या वर्तुळाच्या बाहेर पडल तेवढं म्हणले आपलं. दुसरा म्हणला काय नालायक माणूस आहे म्हणला, सगळं म्हणला देवाच्या कृपेनं सापडलंय, आणि तू म्हणतो छोटं वर्तुळ, आणि त्या छोट्या वर्तुळात किती पडन म्हणला. म्हणला मग काय करा, हे म्हणला छोटं नाही म्हणला, मग म्हणला अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं आपलं, आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणला देवाचं. काय स्वार्थी माणूस आहे म्हणलाय. तिसरा म्हणला या असलं वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही म्हणला, मग म्हणला सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो, वर असतो, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडून तेवढं आपलं. म्हटलं किती माणूस स्वार्थी आहे बघा. देण्याची वेळ आल्यानंतर आणि मग आपण किती चॅप्टरपणा केला ना, सगळं रिमोट कंट्रोल शेवटी त्याच्याकडे आहे. मग त्यांनी कशी व्यसन लावली. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू, सगळं जग थांबलो. कोरोना कोणी बघितला का, कसा होता काय होता, पण सगळं जग जागेवरती थांबलं. ही निसर्गाची ताकद आहे. आणि आत्ता नाही, हजारो वर्षापासून निसर्गानं माणसाला दाखवून दिलंय की बाबा रे, निसर्गाच्या समोर तू फार शूद्र आहेस. पण माणसाला ते समजू शकलं नाही. साहेब, नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं आणि सगळा युरोप जिंकला. शस्त्राच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला. तिथं जाऊन त्यानं सत्ता प्रस्थापित केली. पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, सगळं सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्राच्या जोरावरती युद्ध करून एखादा प्रदेश जिंकता येतो, पण निसर्गाच्या समोर तुमची शस्त्र चालत नाहीत, याची परिणिती नेपोलियनला आली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, रोगराई पसरली, अख्खी मिंग राजवट चीनमधली उद्ध्वस्त झाली. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला निसर्गातली, इतिहासातली. निसर्गाच्या समोर माणूस शूद्र आहे याची जाणीव वारंवार निसर्गानं माणसाला करून दिली. अहो, साधू संतांना कळालं, हो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आमचे सगळे सोयरे आहेत, त्यांना जपलं पाहिजे, हा भाव होता साधू संतांच्या ठाई. पण आम्ही निसर्गाकडून ओरबडून घेत राहिलो, आणि मग निसर्गाला सांगावं लागलं की बाबांनो थांबा, 2 वर्ष आता घरात बसा. इथपर्यंत आणून ठेवलं माणसानं. निसर्गाला सांगावं लागलं आता तोंड सुद्धा दाखवू नको, तुझं मास्क लाव, तोंड सुद्धा बघायची तुझी इच्छा राहिली नाही. इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलं. म्हणून या सगळ्यातून आपण काही शिकणार आहोत की नाही, या सगळ्यातून आपण काही बोध घेणार आहोत की नाही. हा डोंगर दर्या खोरं हे सगळं कायम आहे, आपण क्षणभंगूर आहोत. अहो, आपण आता हा माईक खूप चांगला आहे, भाऊ मला घरी घेऊन जाता येईल का माईक, नाही म्हणते, काय असेल ते आत्ताच बोला, याच्यानंतर दुसरं कुणीतरी बोलणार आहे. काल कुणीतरी वेगळं बोललं असेल, या गादीवर आत्ता मी बसलोय, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. तुम्ही ज्या खुर्च्या बसलेल्या घरी घेऊन जाता येतील का, तुम्हाला कार्यालयाच्या बाहेर पण जाऊन देणार नाही. खुर्ची काय तिची ती खोळ सुद्धा घेऊन जाता यायची नाही. उद्या कुणीतरी दुसरं त्या गादीवरती बसेल, परवा तिसरं कुणीतरी बसेल. आपण मालक नाही आहोत, आपण ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत. आपण सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं, आणि तिकीट काढायचं आणि निघून जायचं. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. काहीही वर घेऊन जाता येणार नाही. 2च पर्याय ठेवलेत आपल्या समोर. एक तर तुम्हाला वाटून जाता येईल, जसं तुकोबराय वाटून गेले, नाहीतर तुम्हाला ठेवून जाता येईल, पण तुम्हाला घेऊन जाण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही. आणि आपल्याला जर घेऊन जायची सुविधा उपलब्ध असती, आपण सोयीनं गेलो असतो का. आपण चालता चालता ह्याचं नेता येतंय का, त्याचं नेता येतंय का, आणि एखादा लईच मागं लागला असता तर म्हणला असतं ये वर न्यायला, तुझं ते कशाला येतोय वर, तुमचं काय राहिलेलं नाही. 2च पर्याय उपलब्ध आहेत, वाटून जा नाहीतर ठेवून जा. घेऊन तुम्हाला काहीही जाता येणार नाही. वर एकच आहे हिशोब करायला चित्रगुप्त, न्यायला पण एकटा यमच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही. ती काय सोपी का रिक्रुटमेंट,
परत TETची परीक्षा घ्या, त्याच्यात परत घोळ होणार. बरं त्यातून भरलेले लोक सुईनी माणसं नेतील का? यमानी समजा तुमच्या माझ्यासारखे 2-4 जण हाताखाली ठेवले कामाला, तर ते नीट नेतील का? ते म्हणाल बाबा तू त्या पार्टीचा आहे, तुला आजच नेतो. त्याला म्हणाल तू 50 दे, तुला परवा नेतो. देवाकडं मोजकी माणसं आहेत आणि पारदर्शकपणे सगळ्या कामाचा हिशोब होतो. म्हणून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगून घ्या, तोपर्यंत जगण्याचा आनंद घ्या, तोपर्यंत एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद साधा, एकमेकांच्या हातात हात द्या. तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या आईवडिलांना तुमचा स्पर्श हवा असतो, तो स्पर्श द्या. कितीतरी तरुण पोरं आहे तिथं, गेले कित्येक वर्ष आपल्या बापासोबत स्पर्श नाही, आपल्या आईसोबत स्पर्श नाही. काय लागतो? घरातून बाहेर पडलात ना 10 सेकंद लागतात खाली वाकून पायाला हात लावायला. फक्त घरातून बाहेर पडताना वाकून फक्त बापाच्या पायाला हात लावा. बापाचा ऊर भरून येतो, कौतुकानं बाप पाठीवर थाप मारतो. घरातून बाहेर पडलात ना आईच्या पायावर फक्त डोकं ठेवा, जीव ओवाळून टाकते आई तुमच्यावरती. आई आणि बाप ह्या 2 गोष्टी अशा आहेत जगातल्या की ज्या निरपेक्ष प्रेम करतात तुमच्यावरती. त्यांना तुमच्याकडनं कशाचीच अपेक्षा नाही. कोणती म्हातारी आईन बाप असं म्हणते पोराला, जरा 2000 रुपये दे, आता नाहीच मागत ते. खिशात 50 रुपये असेल तर आई पोराला काढून देते, धर बाबा तुला. त्यांना आता तुमच्या पैशांची अपेक्षा नाहीये. 2 शब्द फक्त प्रेमानं बोला. आणि मला सांगा कुठपर्यंत बोलता येईल तुम्हाला? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत. आज तुम्ही वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हटलात की आम्हाला आमच्या आईबरोबर 2 मिनिटं बोलायचं आहे. ब्रह्मदेवा तुला इथून आहे ना एक 2-5 कोटी रुपयाची FD करतो, पण आमची गेलेली आई एक 5 मिनिटासाठी बोलव, सगळे पाहुणे रावळे आले, जरा बोलू दे तिच्याशी. आता बोलता येईल का? लक्षात घ्या, एक कार्यक्रम असा असतो आपला, तो आपलाच असतो आणि आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असतो. एक कार्यक्रम होतो आयुष्यातला की जिथं आपल्याच कार्यक्रमात आपल्याला गैरहजर राहावं लागतं. जोपर्यंत आपली हजेरी इथं आहे तोपर्यंत बोलून घ्या, तोपर्यंत संवाद साधा, तोपर्यंत एकमेकांना प्रेम द्या. गेलेली आई, गेलेला बाप परत मिळत नाही.